समाजात आपल्या अवतीभोवती अनेक चेहरे वावरत असतात। काही चेहरे खरे तर काही चेहरे खोटे असतात। तर काही चेहऱ्यांची एकच बाजू आपण पाहिलेली असते, त्याची दुसरी बाजू आणि भयानक बाजू जेव्हा समोर येते तेव्हा सगळं काही बदलतं। असाच एक भयानक चेहरा संपूर्ण राज्यानं पाहिलाय, तो होता अशोक खरातचा। ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली नाशिकच्या खरातनं असंख्य महिलांचं शोषण केलं। मंत्री, प्रशासकीय अधिकारी ते प्रतिष्ठित व्यक्ती या विकृत खरातचे भक्त होते, तरीही खरात वाचला नाही। एका साधारण ऑफिस बॉयमुळे खरातचे साम्राज्य एका क्षणात उद्ध्वस्त झाले। खरात प्रकरणाची पुनरावृत्ती नाशिकच्या सातपूरमध्ये झाली आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात, तेच नाशिक जिथं खरातने अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं। गोरगरीब महिलांची मदत करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा पत्रकार रवींद्र एरंडेचा खरा चेहरा जगासमोर आलाय। त्याच्याकडे कामाला असलेल्या ऑफिस बॉयनेच त्याच्या पापाचा घडा फोडला। शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करून रवींद्र एरंडेने न्यूड व्हिडिओज काढले होते। गेली अनेक वर्ष तो हे करत होता, पण एका ऑफिस बॉयशी पंगा घेणं त्याला नडलं। ते कसं ते पाहूयात। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। रवींद्र एरंडे कामगार नगरी व श्रमिक नगरीमध्ये लघु उद्योगांचा कन्सल्टंट म्हणून मिरवायचा। लघु उद्योग सुरू करून देण्याच्या बहाण्यानं त्यानं सन 2003 पासून 2024 पर्यंत अनेक गोरगरीब महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं। या महिलांच्या हतबलतेचा फायदा घेत त्यांचं लैंगिक शोषण केलं आणि सातपूर कॉलनी परिसरातील निळकंठेश्वर नगर मधील कार्यालयाच्या केबिनमध्ये कॅमेराद्वारे छुपे चित्रीकरण त्यानं केलं। हे अश्लील व्हिडिओ त्यानं एका खासगी टॅब आणि हार्ड डिस्क मध्ये थेट पीडित महिलांची नावे फोल्डर करून सेव्ह केली होती। रवींद्रच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या आकाश बकरे या ऑफिस बॉयला आपल्या संपादकाच्या नीच कृत्याचा सुगावा लागला। त्यानं संधी साधून केबिनमधून तो टॅब आणि हार्ड डिस्क चोरली। तुझे 50हून अधिक न्यूड व्हिडिओज माझ्याकडे आहेत असं सांगत आकाशनं 3 मित्रांच्या मदतीनं रवींद्र एरंडेला धमकावलं। व्हिडिओज व्हायरल न करण्यासाठी त्याने तब्बल 12 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी सुद्धा केली। बदनामीच्या भीतीपायी रवींद्रनं सुरुवातीला 10,000 रुपये दिले, पण त्यानंतर पैशांची मागणी वाढतच गेली। वारंवारच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आणि बदनामीच्या भीतीनं रवींद्रने 2 एप्रिल 2026 रोजी सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यानं टॅब व हार्ड डिस्क चोरी आणि खंडणीची फिर्याद नोंदवली। पोलिसांनी तक्रारीनंतर आकाश बकरे आणि प्रकाश पानपाटील, सूरज गवई व श्रीपद शिंदे यांना काही तासातच अटक केली। संशयितांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांनी हार्ड डिस्क, 2 पेनड्राईव्ह आणि मोबाईल जप्त केले। जेव्हा पोलिसांनी या साहित्याची तपासणी केली तेव्हा अधिकारी सुद्धा चक्रावून गेले। पोलिसांना या साहित्यामध्ये 2003 ते 2024 पर्यंत 21 वर्षांच्या कालावधीतील 50हून अधिक महिलांचे अश्लील व्हिडिओ सापडले। खरात फाइल्स प्रमाणेच इथं सुद्धा ऑफिस बॉयनं आपल्या मालकाचे काळे कारनामे समोर आणले। रवींद्र एरंडेची सध्या नाशिक पोलीस कसून चौकशी करतेय। एरंडेनं या अश्लील व्हिडिओची ब्लू फिल्म स्वरूपात विक्री केली का याचा संशय पोलिसांना आहे। त्यासोबतच ब्लॅकमेलिंगद्वारे पैशांची मागणी झाली आहे का याबाबत देखील तपास करत आहेत। पीडित महिलांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंपनी कामगार, घरकाम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे। आरोपी रवींद्र एरंडेवर बलात्कार आणि ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील इतर स्पॉट्स आणि लिंकचा पोलिसांकडून सखोल तपास केला जातोय। नाशिकमधील हे आतापर्यंतचं मोठं डिजिटल सेक्स स्कॅन्डल ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। पत्रकाराच्या पेशाला काळीमा फासणाऱ्या रवींद्र एरंडेवर सरकार कडक कारवाई करेल का? पीडित महिलांना आता तरी न्याय मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।